नमस्कार. नमस्कार. सगळं बालपण मुलांचं आठवत असेल ना? मुलींची लग्न होतात तेव्हा तुम्ही एकट्याच आता आई? मी एकटी. हो की नाही? हो. मग आता लग्नानंतर मुलगी चालली सासरी. किती वर्ष हे सगळं एकटीने तुम्ही या सगळ्या गोष्टी किंवा या मुलांना प्रेम देणं कसं जमवलं? तो मी इथं वडील असतानाचे खूप लाड करत होते आणि नंतर वडील वारल्यानंतर कधी किती वर्षापूर्वी? 6 वर्ष झाली वडिलांना. काय बरं नव्हतं? आजारी होते. कॅन्सर होता त्यांना आणि म्हणजे माझं वय तेव्हा 19 होतं आणि तेव्हा म्हणजे मला काहीच मी जबाबदारी म्हणून सांभाळत त्यावेळेला माझ्या मावशीच्या मुलाही पण हे केलं. खूप ते दिवस हे लोक पण आमच्या मुली म्हणजे सोबत होते. मी पण हॉस्पिटलमध्ये असायची आणि मुलींनी सगळ्या सांभाळून घेतलं. कायम धीर दिला आईला. हो. आणि आतापर्यंत ते लोक मला धीर देत आहेत. हो. आता जावई पण आले. छान जावई मिळालाय तुम्हाला. मग ताई काय काय आठवणी येत आहेत? काय काय या घरात तू मिस करणार आहेस? लग्नानंतर इकडचं घर, घरातली माणसं आणि आजूबाजूची माणसं, आपण राहिलोय इकडे, तेवढं लहानपणाचं सगळं मिस करणार आहे. सगळे आजूबाजूला उत्साही आहेत पण. हो. मग लग्नात सगळ्यांनी काय काय नाचायचं, कसं नाचायचं सगळं ठरवून ठेवलेलं आहे? ठेवलंय. 15 एप्रिल ना? 15 एप्रिल. चला थोडेच दिवस राहिलेले आहेत. सासूबाई नमस्कार. तुम्हाला मुलं किती? मला 3 मुलगे. तिन्ही मुलंच. मग आता मुलगी येते घरात? हो तेच ना, मुलगी येते. आणि तिघांची लग्न झाली आहेत का तिकडे? नाही, आता एक मधला बाकी आहे. त्याचं पण दमलेलं आहे. हा, त्याचं दमलेलं आहे. आता आणखीन एक मुलगी येते घरात तुमच्या. आता या मुलीला काय सांगाल की बाबा तुमच्या चालीरीती, तुमच्या घरातल्या पद्धती अजून तिला माहिती नाहीये. बरोबर. आता ही लवकरच तुमच्या घरात येणार आहे. मग अशा वेळेला काय सांगाल? आता तिला आम्ही सांभाळून घेऊ. घरातलं काय ते सगळं तिला दाखवून ठेवू पहिला आणि सांभाळून घेऊ. आपल्या मुलीप्रमाणे तिला वागणूक देणार. ऐकते ना ताई? आई तुमचं काय सांगणं आहे मुलीला? काय नाही, तिच्या घरी त्यांनी सुखी राहावं. दुसरं काही नाही, सुखी राहावी तिच्या घरी. आई समजू शकतो आम्ही की तुम्ही वडिलांची खूप लाड होते. दोन्ही मुलींचं मला माझ्यासाठी खूप माया आहे. करत आल्यानंतर तिची धडपड असते ऑफिसमधून आल्यानंतर. आई तू काय करू नको, मी करू. आता ती जाणार तर मला खूप आठवण येणार आहे त्याची भरपूर. बस. छान होणार लग्न, काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार. आणि दोन्ही मुली आणि दोन्ही जावई बघा तुम्हाला कसं छान भरभरून प्रेम देतील. कुणीही त्रास किंवा काही तुम्हाला वाईट वाटेल असं वागणार नाही. हेच तर पाहिजे असतं की नाही आई? हो की नाही? चांगलं होणार सगळं. काय ताई, काय वाटतं? काय नाही, वाईट तर वाटतं पण आता सांभाळून ते घेणारच आहे. पण आईच्या रोज संपर्कात राहायचा ताई. आणि माझ्यामध्ये सासूबाईंचं त्याला काय ऑब्जेक्शन नसेल? नाही ना. रोज ताई आईच्या संपर्कात राहा. कारण कशा पद्धतीने कशा कठीण प्रसंगांना सामोरं जाऊन या माऊलीने किती केलं असेल हे मी वेगळं सांगायला नको. त्याच्यात त्या गोष्टींचा कधी विसर पडून देऊ नको. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत असतानाच ताई आजपर्यंत इतक्या घरात गेलो, अगदी वेगवेगळ्या घरात काही ना काहीतरी घेऊन या असं करून सांगितलं. प्रत्येकाने काहीतरी करून दिलेलं आहे, काय आपल्या पद्धतीने. चला ताई, मी सांगत नाही आतमध्ये जाऊन काय घेऊन ये, जे तुला आवडेल ते करून आणायचं. 1 2 3 वेळ सुरू झाली. आठ, 7, 6
नाही नाही मी घेतो. ताई जरा बस इथे, दे आईना दे, सासूबाईंना दे. एवढं गरम, काही मनात प्रश्न आलेत तेवढे विचारतो म्हणजे मग सुरू करता येईल गप्पा. ताई हा करून ठेवलेला गरम करून आणला की नाही मी केलंय. आता? हो. हा मिस्टरांसाठी ठेवला वाटतं. हा काय रे देवा, बोलवा त्यांना, बोलवा. वा ताई, एवढ्यातले एवढ्यात आले. अन्नपूर्णा आहे ताई, क्या बात आहे. या या या, हे घ्या, द्या. इतक्या घरांमध्ये गेलो पण हे पहिल्यांदा असं काहीतरी आमच्या ताईने पटकन बनवून दिलेलं आहे. ताई अन्नपूर्णा आहे आमची, कळलं ना. खरी जादूच म्हणायला पाहिजे. मला आपलं वाटलं की चहाला इतका वेळ का लागतोय. जरा टेस्ट करा बरं. आतमध्ये उभे होता तर तुम्हाला दिलं नाही ना काही टेस्ट बिस्ट करायला. थांबा, कसं झालं असेल ताई? चांगलं झालं. टेस्ट करून बघितलं. बरं, घ्या घ्या घ्या. चांगले म्हणजे काय आहे? तिखट आहे, तुरट आहे, काहीतरी असेल ना. व्यवस्थित आहे. व्यवस्थित म्हणजे कसं आहे? गोड आहे. अरे उपमा केला होता, गोड कसा झाला? शिरा बनवतोय. शिरा बनवलाय. चला, हे बघा, एरवी मी खरं तर सासूबाईंना सांगतो घ्या म्हणून, पण आज मला राहवत नाहीये कारण ताईने इतक्या पटकन इतका छान पदार्थ बनवून आणलाय, शिरा. ताईच्या संसारात असाच गोडवा कायम राहू दे.